आज पूरे राज्य में बुद्ध पूर्णिमा धूमधाम से मनाई जा रही है। इस अवसर पर विभिन्न सामाजिक और धार्मिक कार्यक्रमों का आयोजन कर तथागत भगवान गौतम बुद्ध को याद किया गया। पूरे विश्व में बौद्ध धर्म का प्रचार करने वाले भगवान गौतम बुद्ध की जयंती बुद्ध पूर्णिमा के तौर पर मनाई जाती है। गौतम बुद्ध के बचपन का नाम सिद्धार्थ गौतम था, जिन्होंने वैशाख पूर्णिमा के दिन जन्म लिया था। माता माया देवी और पिता शुद्धोत्तम के यहाँ बालक सिद्धार्थ के रूप में जन्मे बुद्ध ने बड़े होकर ज्ञान की प्राप्ति की। आज उनके अनुयायी दुनिया के कोने कोने में उनके विचार पहुंचा रहे हैं। आज के इस अवसर पर राज्य भर में विभिन्न संगठनों और बुद्ध अनुयायियों की ओर से विशेष कार्यक्रमों का आयोजन किया गया। बुल्ढाना जिले में जहाँ बुल्ढाना अर्बन परिवार की ओर से कार्यक्रम का आयोजन किया गया, वहीं संभाजीनगर में बौद्ध महासभा की ओर से रैली आयोजित की गई। इसी कड़ी में पुणे में विश्वभूषण डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिति ने धम्म पहाड़ का आयोजन कर बुद्ध धम्म गीतों की प्रस्तुति दी। बुद्धाचं तत्वज्ञान लोकांना कळलं पाहिजे, जगाला कळलं पाहिजे आणि त्यातून 5-10 लोकांनी जरी बोध घेतला तर आमचा कार्यक्रम सफल झाला असं आम्हाला वाटेल। आज जगामध्ये जे काही चालू आहे, आपण काही करू शकत नाही। फार लहान माणसं आहोत। कुठे गृहयुद्ध चालू आहेत, कुठे जातीवादाची भांडणं चालू आहेत, कुठे 2 देशांमध्ये भांडणं चालू आहेत आणि यामुळे याची झळ आपल्यासारख्या सामान्य माणसाला पण पोहोचते। पण शेवटी आपण पाहण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही। पण निदान आपण तरी या ठिकाणी शांतीने राहावं, आनंदाने राहावं, हा याच्या मागचा प्रयत्न। एक 4 महिन्यापूर्वी आम्ही वाराणसीतील प्रसिद्ध भंतेजी थेरूजी यांचा 3 दिवसाचा प्रवचनाचा कार्यक्रम घेतला होता। अति उच्च दर्जाचा कार्यक्रम, अतिशय सुंदर असे विचार त्यांनी मांडले आणि मी काल परवा चौकशी केली, जगातील 98 लाख लोकांनी तो कार्यक्रम पाहिला। मला प्रश्न असा पडला की 98 लाख लोकांनी कार्यक्रम पाहिला, बघितला, पण त्यातलं बोध किती लोकांनी घेतला? काही लोकांनी जरी बोध घेतला असता, ते जे वर्तमानपत्रामध्ये रोज आपण वाचतो निगेटिव्ह बातम्या, त्या कुठेतरी थांबल्या असत्या। मी बुल्ढारबन परिवाराबद्दल याबद्दल बोलणार नाही, परंतु बुल्ढारबन परिवाराच्या वतीने मी ज्यावेळेस कार्यक्रम घ्यायला महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस मला सगळे लोक विचारतात की इतक्या कमी वेळामध्ये बुल्ढारबनला एवढं यश कसं काय प्राप्त झालं। मी त्यांना सांगतो की खूप काही केलेलं नाही आहे, तुम्ही पण या 3 गोष्टी पाळा, तुम्ही पण असेच मोठे व्हाल। पहिलं म्हणजे एक तर माझी दिलेली वेळ ही कधीच टळत नाही, एका मिनिटाने सुद्धा इकडे फरक पडत नाही। हे सोपं, हे कोणी पण करू शकते। दुसरा आहे दिलेला शब्द, हे थोडंफार कठीण आहे, कधी पाळता येतो कधी पाळता येत नाही, पण मी त्याच्यामध्ये पथ्य पाळलेला जो शब्द दिला त्यामध्ये कधीच फरक पडत नाही एकदा दिल्यानंतर। आणि तिसरं जे कठीण आहे तो पूर्ण बुल्ढारबनचा बेस आहे, तो आहे संयम, क्रोधावरचे नियंत्रण। मी स्वतःसुद्धा खूप रागीट होतो फार वर्षापूर्वी, पण त्यानंतर मला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले की या क्रोधामुळे माझं किती नुकसान होते। पण एकाने मला असंच एक दिवस धम्माचं पुस्तक वाचायला आणून दिलं, ते वाचन करता करता मला 6 वर्ष लागले राग सोडायला, आणि 6 वर्षांतर माझ्या आज 18 वर्ष झाले मला राग आलेला नाही, 6000 कर्मचारी असताना। तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी जयंती भारतीय बौद्ध महासभा जी की मातृसंस्था आहे, या मातृसंस्थेच्या वतीनं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर में आपण साजरी करत आहोत। या मातृसंस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर व या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका करुणेच्या महासागर मीराताई आंबेडकर आणि या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष व संसद सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया, त्यानंतर या ट्रस्टीचे ट्रस्टी रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जंजाळ सर, या आंबेडकर घराण्याला व त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्यास सर्वप्रथम पंचांग प्रणाम। आज संबंध जगामध्ये भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या वतीने भारतामध्ये सुद्धा ही 2569वी जयंती साजरी करत आहे। या जयंतीच्या माध्यमातून तथागतांच्या विनयाप्रमाणे जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा जवळजवळ भारतामध्ये 25 ते 30 राज्यामध्ये कार्यरत असून भीमराव आंबेडकर हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अत्यंत उत्कृष्ट असे कार्य करीत आहे। म्हणून सर्व भारतीयांना व जगातल्या बौद्ध उपासक उपासिकांना या बुद्ध जयंती निमित्तानं हार्दिक शुभेच्छा। भारतीय बौद्ध महासभेचा मी जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर
या जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना अभिनंदन. आणि जयंती निमित्तानं माझं नाव आहे रमेश बनसोडे, जिल्हाध्यक्ष महानगर छत्रपती संभाजीनगर.